हॅलो गाईज, आपण आता निघालेलो आहोत आपली गावी जायला. आपला पहिलाच ब्लॉग आहे आज. जरा ट्राय मारतोय आपण, सगळं शिकू आपण हळूहळू. तर बघू आपण कसं जातं. आता सकाळी निघायची मजाच काय वेगळी आहे भाई, एकदम मस्त वाटतं. आणि हे कोण डान्स करताय इथे? कपल. सकाळी 4:30 वाजता भाई कपल डान्स करतात रस्त्यावर यार. कारण भाई सकाळी 4:30 वाजता नाचायला कोण येतं रस्त्यावर भाई? ठीक आहे, आपली आपली चॉईस आहे. रस्त्यावर ज्याला नाचायचं नाचून द्या. आणि ही आपली महाराजांची मूर्ती. हर हर महादेव. फर्स्ट लॉंग राईड. हे काय काय पडलेलं आहे रस्त्यावर समजत नाही. आता हे कोण? Another one. डीजे खालीद. त्याच्यासारखं दिसतोय भाई डीजे खालीद. मला प्रॉब्लेम की माझ्याकडे टिंटेड वायझर, तर आता काय घंटा दिसत नाही मला, म्हणून मी वायझर बंद पण नाही करू शकत. आणि उघडं ठेवलं तर धूळ जाते डोळ्यात माझ्या. बघू चला कसं चालतं ते आपण बघत राहूया आता. ही आपली आहे अपाचे RTR 310. फर्स्ट टाइम मी राईड करतोय इतक्या लांब. आपण चाललो आपल्या गावी कणकवलीला. बघू आता कसं जातं ते. एक्साइटमेंट आहे, नर्वस जास्त आहे मी, बट एक्साइटमेंट पण तितकीच आहे. आणि मला समजत नाही काय कळतंय, पण असा खूप येत आहे मला. बरं वाटतं, एकदम खुश आहे मी, आतून खुश आहे की बाईक घेतल्यापासून मला असं वाटत होतं की बाई सगळ्यात आधी मला लॉंग राईड करणार मी, तर थोडी गावी आपल्या सगळ्यात आधी जाणार. बरेच भाई ट्रकवाले रिफ्लेक्टर लावले आहेत, नाही तर भाई आपल्याला दिसणार नव्हतं. मागे चुम्मी झाली असती आपली. माईक लावायच्या नादात मी ग्लव्स विसरलो. आणि तसं आपण आता आपला आजचा रूट आहे, इथून आपण जाणार सांताक्रूज, मग कलिना मार्गे आपण जाणार ह्याला कुर्लावरून आपण इनसाइड वाया वाशी ब्रिज आपण जाऊ. कारण आपल्याला बाहेर या टायमाला घोडबंदर रोड अपने को भाई जमता नहीं है. कारण घोडबंदर रोड रोड आहे साला, काही कामाचा नाही. एक नंबर रोडच काय बोलतात त्याला समजत नाही. जाणं लायक पण नाही, पण झग मारून जावं लागतं. कारण भाई ठाण्याला जायला एकच रूट आहे आपल्याकडे. पण भाई आता ट्रॅफिक नाही म्हणून आपण या रस्त्याने जातोय भाई, नाहीतर भाई तिकडून जावं लागलं असतं आपल्याला. इतके बोलवो बस बघून मला फाटते आहे माझी. ह्यांच्या पुढे निघूया आपण, कारण मला अजीब लागतं ह्यांच्या अजून मधून चालायला. बाबा अजीब नाही, फाटते माझी. कारण ह्यांना भाई मी दिसत नाही कुठेच, ह्यांच्या व्ह्यू मध्येच नाहीये मी, कुठेच नाहीये भाई मी. म्हणून भाई आपण ह्यांच्या पुढे निघालं पाहिजे. आपल्याला ह्यांच्या ब्लाइंड स्पॉट मध्ये नाही राहायचंय. हा बस. आता आपण एक जुगाड करूया जरा एकदम. आपण आता आहोत पनवेलच्या सर्कलवर. आता लागणार आहोत आपण पनवेल सिटी मधून जाणार. आपला रस्ता आता फिलहाल हाच आहे. आणि तिथून आपण हो बसवाल्याने घाबरवलं मला. तर तिथून आपल्याला जायचं. आता सिग्नल तर असं पाळत कोण नाहीये, बट आपण रूल्स फॉलो करतो. कारण आपण ओव्हर स्पीडिंग करून कॉम्पेन्सेट करतो ते रूल्स फॉलो केलेले. रूल्स फॉलो करायचे, ब्रेक करायचे, प्लस मायनस न्यूट्रल. मागासपासून कोणी क्रॉस नाही करत होता रोड, पण जसं 3, 2, 1 वर बस आली आडवी भाई. किती भाई सिग्नल येत नाही कोणालाच. अरे भाई काय धूळ उडवले भाईने. ओ फक, धुळीने माखवलं भाई ने. माझे डोळे गेले बाद. कोण आहे भाई? डाकिया. अरे भाई साहब
भाई तुम्ही सगळे जावा पुढे, मी मागून तुमच्या आरामात येतोय, मला घाई नाही, तुम्हालाच घाई जास्त दिसते भाई. अरे अरे भाई, अरे हा रस्ता, यू नो आय मिस मुंबई पुणे ओल्ड हायवे मॅन. फक तो रस्ता आहे यार, असा रस्ता आहे ना तो की भाई असं वाटतं दिवस रात्र त्या रस्त्यात चालवतच राहायचे, ना काही टेन्शन ना काय, फक्त थोडे मला इरिटेटिंग स्पीड ब्रेकर्स येतात. इरिटेटिंग, हा फक इरिटेटिंग स्पीड ब्रेकर्स आहेत ते, पण त्यांना जर इग्नोर केलं ना भाई, बाकी सगळं एकदम मस्त मस्का आहे तो ब्रिज, रोड हायवे. तो हायवे भाई आधी मुंबई अहमदाबाद हायवे पण एकेकाळी तसाच होता. मुंबई पुणे हायवे पण एकेकाळी तसाच होता. अरे मुंबई अहमदाबाद हायवे साल्याने जे कचरा केलाय त्या रोडचा भाई, कॉन्क्रीट पण केलाय ना त्या रोडला भाई, इतका घाण कॉन्क्रीट आहे ना ते की बस 60-70च्या पुढे तुम्ही गाडी जर घेऊन गेलात त्या रस्त्यावरून तर भाई गाडी जम्प करून साईडला जाते. म्हणजे सांगते रे, तुम्ही बाईक घेऊन येऊ नका, तुम्ही सटका बाजूला. भाई लिटरली ते इतका बकवास केलाय ना रोड, त्यात त्याचं भाई काम संपतच नाही. ऑलमोस्ट आता किती 1 वर्ष होईल आता, भाई कामच संपत नाही त्यांचं यार. भाई मारून द्यायचं त्या रोडची पूर्ण. काय पण बोला भाई, आरटीआर 310ची हेडलाईट बाप आहे हा एकदम. तो काय रे ते अडॅप्टिव्ह, अरे काय तो फिचरचं नाव विसरलंय, अडॅप्टिव्ह हेडलॅम्प्स काय समथिंग, हेडलॅम्प्स काहीतरी होतं, अडॅप्टिव्हच होतं वाटतं. ओ स्पीड ब्रेकर, फक फक फक, क्विक शिफ्टर, यस 60 वरून डायरेक्ट 20 वर भाई, एकदम 7-7 चार्ट करून ते 4 गिअर खायचे डाबडा मारले ना. फक क्विक शिफ्टर नसताना तर भाई आता मी 3rd गिअर उडवली असती त्याच्यावरून गाडी अशी दिसलत नाही. हो आपण मारलाय आता युटर्न. आय 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 रस्ता, हट 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 हट. आपण आता लागलो आहोत मुंबई गोवा हायवे बीचेस. आपण लागलो आहे मुंबई गोवा हायवेला आणि एकदम मस्त हाय हाय. मी फर्स्ट टाइम ह्या रोडवरून आलेलो आहे भाई, धुकं पडलं यार. फक. हा तर मी काय बोलतो काहीतरी बोलत होतो यार मी, रोड बद्दल बोलत होतो. नाही यार, मी रोड बद्दल बोलत होतो पण मी रोड बद्दल बोलतो. रोडवर, हा रोड, हा ब्रिज चालू आहे. आधीच खराब रोड आहे त्याच्यावर भाई कंटेनर्स आहे. कंटेनर्स वाले भाई पार्क केले साईडला, म्हणजे ब्रिजवर पार्क करतात का हे काय. तसे स्ट्रीट लाईट नाही त्या रोडला भाई, त्यात सगळ्या लोकांनी पार्क केलाय. आता मी तरी बघून चालतोय कारण मला जसं पण भाई अंधारात भाई आपली फाटते. टू बी ऑनेस्ट भाई, आपली फर्स्ट टाइम आहे राईडची एवढी लॉंग, एक सोलो भाई. ग्रुप बरोबर मी केले आहेत काही राईड्स, काही मी सोलो पण केले आहेत असे जवळपास नॉर्मल, पण हे नाही केलं मी असे सोलो, इतकी लॉंग ट्रॅव्हल नाही केलंय भाई मी काहीतरी रोड बद्दल बोलत होते, आठवत का नाही साला खरंच. गोल्डफिश मेमरी, फक मला आठवतच नाही काय बोलायचं तो, काय बोलत होतो मी, काय बोलतो तो यार मी. रोड चांगला आहे, रोड चांगला आहे, समजलं नाही मला किती चांगला आहे. ठीक ठाक तर दिसतंय अजूनपर्यंत, बघूया कुठपर्यंत चांगला चालतोय हा रोड. एक तर हे मला समजत नाही, स्पीड ब्रेकर लावायचे तर लावा, बट स्ट्रीट लाईट पण लावा ना यार, दिसत नाही तरी साला स्पीड ब्रेकर येतोय, दिसत नाही काय नाही. आपण आता फुल फॉगी वेदर झालंय, फॉग तसं मला दिसतंय, बट स्टील आपण भाई फुल फॉगी यार, थंड वातावरण आहे. शिट, दिस इज द परफेक्ट वेदर. स्पीड ब्रेकर नको येऊन दे माझ्या आडवं, उभा आहे तो आडवा आहे नशीब भाई. अगदीच काय नाही, रिफ्लेक्टर तरी लावलं स्पीड ब्रेकरला, लांबून दिसला तरी भाई, नाही तर साला उडवली असते गाडी डायरेक्ट टेक ऑफ भाई, असं टेक ऑफ करून. मी काय रोड, मी ह्या रोडवर आधी आलेलो ह्याला अलिबागला जाताना, ग्रुप बरोबर होतो आपल्या, तर नाही स्पीड ब्रेकर आला नाही. हा
आणि चिम्मी होणार होती आता या क्रेटाला माग. वायझर बंद नाही करू शकत यार, नाही तर भाई आता ना मी वायझर या स्पीड ब्रेकरला रिफ्लेक्टर नाही भाई. फक मी भाई एकत्र 6च्या 6 गिअर डाऊन केले भाई. क्विक शिफ्टर इज अ फकिंग ब्लेसिंग मॅन. तर मी काय अजून बोललो, हा या रोडवरून मी तेव्हा आलेलो, अलिबागला जात होतो. माझी फर्स्ट राईड होती, मी बाईक घेतल्यानंतर माझी फर्स्ट राईड होती ऍज अ मेंबर ऑफ एव्हीजी मुंबई. तर अलिबागला जातो तेव्हा ह्या रोडवर आलेलो. तेव्हा हा रोड ना कसा होता, थोडा ह्या बाजूने बनत होता, त्या बाजूने तर डायव्हर्जन्स होते तेव्हा ह्या साईडला या रस्त्यावर स्टार्टिंगलाच. आता नाही, आता बदलेलं आहे भाई. अरे भाई काय सांडवलंय भाई. आपण आता आहोत कर्नाळा बर्ड सँक्च्युअरी.
आलेला आहे काशियाडी बोगदा. हा बोगदा असं झालाय की भाई किती वेळा येऊन गेलोय मी या रस्त्याने असं वाटतंय यार. व्हिडिओज इतके बघितले आहेत. रंग थांबतो काय हिरवळ आहे. वा आपण स्पीड लिमिट मध्ये राहूया. होय 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 मस्त मस्त. आहा काय दिसतो. आय हाय हाय किती बाईक घेऊन मी टर्नर मध्ये आलोच नाही मुळात तर. टर्नर मध्ये थांबायचं नसते. टर्नर मध्ये काय ओव्हरटेक करायचं नसतं तसं तर मी केलं कारण डबल लेन होती नाही तर. अरे 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 पाऊस पडतोय. कॅमेरा आपला वॉटरप्रूफ नाही आहे इतका आणि एकच कॅमेरा आहे आपल्याकडे. थंड तर वाटतंय असं गरम नाही होत आतमध्ये तर बरं वाटतंय. कशियाडी टनल हा आणि ही ओपनिंग आलेली आहे टनलची म्हणजे एंडिंग ओपनिंग एंडिंग एंड आलेला आहे. सगळे नजारे ना असे कोकणातच भेटतात कुठे. हे सगळं गुजरातला तर नाही भेटत. रिक्षावाले भाई कुठून येतात मला समजत नाही. कुठून येत आहे सगळेच रिक्षावाले कशी असेल. अरे यार मी सारखं 7व्या गिअरवर कशाला जायचं होतं. 7वं गिअरच नाही भाई. नको शोधून लास्ट गिअर 6th आहे लास्ट. गिअरिंग शॉर्ट आहे ना म्हणून भाई असं वाटतं यार 7वा पण गिअर असायला हवा होता. पण 60-70 पर्यंत ऑल फुल सब गिअर मॅक्स्ड आउट तर भाई असं वाटतं यार अजून एकाच गिअर असायला हवा होता. तर काय करायचं. अरे भाई गाडीची परफॉर्मन्स तर भाई नो डाऊट नो कंप्लेंट मॅन. दिस बाइक्स परफॉर्मन्स इज टॉप नॉच. व्हायब्रेशन्स लोक भाई बोलतात भाई व्हायब्रेशन आहेत खूप आहेत भरपूर आहेत इरिटेटिंग आहे ते. पण कसं आहे जेव्हा व्हायब्रेट होणार गाडी तेव्हा फील येणार भाई गाडी काहीतरी आहे आतमध्ये चालतोय गाडी पळतोय गाडी. नाही तुम्हाला नको व्हायब्रेशन तर भाई इलेक्ट्रिक घ्या. बिलकुल नाही. 0 व्हायब्रेशन 0 नॉइज नथिंग. तुम्ही भाई ज्यांना वाटतं व्हायब्रेशन जास्त आहेत गाडीमध्ये या त्यांनी गपचूप आपली हे घ्यायची इलेक्ट्रिक घ्यायची. त्यांच्यासाठी नाही आहे आयसी इंजिन्स. हे सगळे इंजिन्स आर फॉर लाईक ज्यांना लाईफ फील करायचं आहे भाई. आपण का बाईक चालवतो. फ्रीडम एक सेन्स ऑफ फ्रीडम भेटतं. एक आपल्याला असं हे होतं की भाई मला बाईक चालवताना फील चांगला असा आला पाहिजे. समजलं पाहिजे बा चालते आहे गाडी. इलेक्ट्रिक भाई कधी ओव्हरटेक करणं आम्हाला आधी समजत नाही भाई आमची. ऍक्च्युली किती वेळा मला इलेक्ट्रिक लाईक ओला स्कूटर झाले एथर वाले झाले एकदम कट मारून ओव्हरटेक केली आहे पब्लिकने मला. असं झालंय ना भाई की नको भाई तुमचे ओव्हरटेक तुम्ही ठेवा. तुम्ही स्वतः खायचे करा खायचे पण लांबून करा भाई. तुम्ही जवळून राहणार भाई माझी फाटील होते. आवाज नाही काय नाही म्हणून भाई त्याच्यात स्पीकर मॅन्डेटरी द्या भाई. स्पीकर्स आणि नॉईज पण थोडासा. भाई विदाउट नॉईज भाई हेच नाही. अरे काय क्लायमेट झालं यार मस्त.
ढगाळ आहे पण थंड पण आहे, पाऊस नको पडून दे भाई. काल मी ऐकलं भाई कणकवलीला पाऊस पडला आहे, तर आता माझी फाटते आणि मी रेनकोट नाही घेतलाय कारण माझ्याकडे ठेवायला जागा नव्हती. माझं काय आता म्हणणं आहे, इलेक्ट्रिकच्या ज्यांना असं वाटतं की भाई हा हे बघ ते कार आहे, तरी पण ज्यांना असं वाटतं भाई इरिटेटिंग आहे, व्हायब्रेशन इरिटेटिंग आहे, they should feel free to buy an electric vehicle. कारण व्हायब्रेशन नाही तर मजा नाही. मला भाई इथे गोव्यात चेंज करायचंय, मला व्हायब्रेशन फील पाहिजे भाई की भाई गाडी चालते खाली. असं नकोय मला की भाई चालते भाई. मला फक्त त्याचं मोड ऑफ ट्रान्सपोर्ट नाही आहे माझ्यासाठी बाईक भाई. मला माझ्यासाठी आहे असं की ही इज माय फ्रेंड, हे मेरा साथी है, हाच माझा साथी आहे, मला हाच हवाय आणि ह्याच्याबरोबरच मला जग फिरायचंय. कोणतरी मिळाला आहे माझ्यासाठी, हा माझा साथी आहे, माझा मित्र आहे, माझा बेस्ट फ्रेंड आहे. कोण नाही माझा बेस्ट फ्रेंड, हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. मला ह्याच्याबरोबरच फिरायचंय भाई, दुनिया फिरायची आहे. नॉट ॲज इन दुनिया, हा दुनिया फिरू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. तर असं आहे मित्रांनो, 6 किलोमीटर मध्ये आहे पेट्रोल पंप. पूर्ण संपवायचं पेट्रोल नको आपण, कशाला लो फ्यूल आले गपचूप काम खलास. Not gonna lie, man. RS457 looks sexy as fuck, man. Shit. But I think they should have given twin disc brakes, dual disc. They should have given dual disc with sinter brake pads or ceramic from the factory itself. Yes.
आता मी घेतला आहे देवरुख मार्गे चाललोय मी, कारण तो हातकंबावाला रस्ता आपल्याला माहिती नाही किती खराब आहे चांगला आहे. मी पकडून चालतोय खराबच आहे, तर आपण चालतोय आता देवरुख मार्गे. तो फाक स्पीड ब्रेकर एवढं दिसलाच नाही. उडालो. नशीब मोठा स्पीड ब्रेकर नाही नव्हता, उडालो असतो कुठेतरी उडून जमिनीवर. इथं रस्त्याच्या मधोमध खड्डा आहे. हाय झाड, आजूबाजूला झाड आणि मधून रस्ता. हाय 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 डेडली कॉम्बो, डेडली. आणि असे रस्ते ना मस्त वाटत, हायवे पेक्षा असे रस्ते जरा मस्त वाटत. अलर्ट राहिला होतं चांगल्यापैकी. हायवे कसा एक पॉइंट आहे, तो हायवे काय बोरिंग होतो, खूप घाण बोरिंग होत, खूप घाण. असं बोरिंग असं आवडत नाही असं नाही, पण किती वेळ हायवे पण थोडा असे मस्त रोड, कर्वी रोड्स, कर्व्स. रस्ता कुठे आहे बे? राईट नदी आहे कोणती तरी, देवरुख ची नदी. काय माहिती आहे आता, असे भाई फर्स्ट टाइम येतोय तर मला नाही माहिती आहे भाई कोणती नदी आहे. नदी कोणती आहे ते मॅपवर बघून सांगशील. अशा रस्त्याने बाईक चालवायला मजा येते. स्पीड ब्रेकर टाकून द्यायचे, स्पीड ब्रेकर एकदम चिंटू चिंटू, म्हणजे फास्ट जाऊ शकतो पण आपल्याच आतड्या हलतील म्हणून आपण फास्ट नाही जात. आहे काय रस्ता आहे, एकदम गावचे रस्ते असे 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 असले, असे असे म्हणजे कसे असे असे. समजतंय का? हा रस्ता त्याच्यासारखं वाटतं. मी वैतरणाला गेलेलो तेव्हा तिकडचा तिथला रस्ता असा होता, मस्त होता यार तो. कुठल्या तरी वाईल्ड लाईफ सेंचुरी पर्यंत जात होता तो पण रस्ता, तोच रस्ता, तो पण नाही तोच रस्ता. पण त्याच्यात काय होतं माहिती आहे, त्याच्यात आता हा रस्त्यावर माती ती छोटी छोटी दगड नाहीये, तर फाटत नाही माझी लिंक करायला. त्याच्यात होती अशी छोटी छोटी दगड, छोटी छोटी अशी बारीक माती सारखी, माती नाही अशी चांगली बोलू शकत, एकदम बारीक बारीक दगड होती, ज्याच्याने असं वाटत की भाई आता सटकणार गाडी. गाडीचे टायर किती पण महाग असो फरक नाही पडत आहे. खालती दगड असतील ना, टायरची ग्रिप पण सोडून दे. उफ उफ, हे मला हायवेवर नाही भेटत होतं ना. रस्ता खाली आहे म्हणून मी थोडा बेफिकर होऊन चालू शकतो, थोडासा थोडं एकदम केअरलेस होऊन नाही चालू शकत आपण, थोडस होऊ शकतो. काही पूर्ण केअरलेस कसं होणार. ब्लाइंड स्पॉट मध्ये ओव्हरटेक करणारे चिमटे आहेत अजून या जगात जिवंत. काय करायचं आता. 12:30 होतील आता, 12:15 झाले. 12:30 म्हणजे आता काय बाकी आहे, राईट मारायचं आता.
खूप वेळपर्यंत माझा माईक चालत नव्हता म्हणून मी काही बोललो नाही त्यानंतर. पण तरी मी त्यानंतर 2:30 वाजेपर्यंत मी कणकवलीला पोचलो आणि हायवे खूप मस्त आहे, तसा काही प्रॉब्लेम नाही, एकदम स्मूथ आहे. ऑलमोस्ट गोवापर्यंत स्मूथच आहे तो. आणि एवढं सांगतो की आता रजा घेतो मी. थँक्यू बघितल्याबद्दल पूर्ण ब्लॉग. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. खत्म. So please support kara, whatever. I want to reach 1 million likes. So please Okay, thank you. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.